तरुणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रीही हळहळले। भगवानगड हा केवळ आता संतोष देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे सांगत त्यांनी यापूर्वी आपण केलेले वक्तव्य हे घटनेची पूर्वकल्पना नसल्यामुळे अनावधानाने झाल्याचेही केले स्पष्ट। धनंजय देशमुख यांनी गडावर येऊन आपल्याला माहिती दिल्यानंतर घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्याचे नामदेव शास्त्री महाराज यांनी केले स्पष्ट। विविध प्रमाणपत्रे पाठवण्यासाठी प्रत्येक वेळी अर्जासोबत जोडावे लागणार आहे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क रद्द करण्यात आले आहे। त्यामुळे आता दाखला काढतानाचा हा होणारा खर्च करावा लागणार नाही। या संदर्भातील माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे। गेल्या आठवड्यात अंबेजोगाई शहरातून 4 अल्पवयीन मुलींना पलायन केल्याचा प्रकार घडल्यामुळे शहरातील उडाली खळबळ। 4 पैकी 3 मुलींना शोधण्यात पोलिसांना यश। कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी सीआयडीचा न्यायालयात अर्ज। यापूर्वीच कराडच्या 10 आलिशान गाड्याही सीआयडीने केल्या आहेत जप्त। आता संपत्ती जप्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे कराडच्या संपत्तीवरही येणार टाच। संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हे फोटो पाहून धक्का बसलेल्या एका तरुणाने उचलले टोकाचे पाऊल। केस तालुक्यातील जाणेगाव येथील अशोक शिंदे या तरुणाने केली आत्महत्या।